भारतीय रेल्वेकडून दिवसेंदिवस नवीन इतिहास रचत आहे. काही दिवसांपूर्वी पंबन पुलाचे काम सुरू झाले आहे. हा पूल जगातील सर्वात उंच पूल आहे. त्याचबरोबर भारतीय रेल्वेने आणखी एक विक्रम रचला आहे. हिमालयात बर्फाच्या खाली उत्तराखंडमधील जनासू येथील देशातील सर्वात लांबी रेल्वे बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. एका बोरिंग मशीनने खडकाचा शेवटला थर फोडून दुसऱ्या बाजूला पाडण्यात यश मिळाले आहे. या बोगद्यामुळे हिमालयात 100 किलोमीटर वेगाने ट्रेन धावणार असून ऋषिकेशवरून 5 तासात बद्रीनाथ धाम पोहोचता येणार आहे. हा उत्तराखंडमधील महत्वाकांक्षी 125 किलोमीटर ऋषिकेश कर्णप्रयाग ब्रॉडगेज रेल्वे लिंक प्रकल्पाचा भाग आहे. बोगदा 8 हा दुहेरी बोगदा आहे आणि दुसऱ्या टीबीएमच्या मदतीने दुसऱ्या समांतर बोगद्याचे काम सुरू आहे. जुलैपर्यंत ते दुसऱ्या बाजूला पोहोचण्याची अपेक्षा आहे. या बोगद्याच्या बांधकामाचा करार L&T कंपनीकडे आहे. रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी रेल विकास निगम लिमिटेडने शक्ती नावाच्या जर्मन निर्मित टनेल बोरिंग मशीनचा वापर करून हे यश मिळविले. या रेल्वे मार्गावर 12 नवीन स्थानक 16 मुख्य बोगदे आणि 19 पूल असणार आहे. रेल्वे उत्तराखंडमधून 5 जिल्ह्यातून धावणार असून अलकनंदा नदी किनारी वसलेल्या शहरांना कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. या बोगद्याला 16 एप्रिल रोजी यश मिळाले. 1953 ला याच दिवशी म्हणजे भारतात रेल्वे सेवा सुरू झाली होती. 2027 पर्यंत काम पूर्ण होईल. हा बोगदा क्षमतेने वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती. द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.